काही वेळेस काय होतं, आपण केळी आणतो बाजारातून आणि ती तशीच पडून राहतात, केळी खाल्ली जात नाही. तर त्यामुळे काय होतं, ती पिकून आपण ती खराब आहेत म्हणून फेकून देतो. तर अशा वेळेस ती केळी फेकून न देता त्याच केळ्यांचा वापर करून आपण इथे मस्तपैकी केक बनवणार आहोत, केळ्याचा केक. तर इथे आपण खूप पौष्टिक केक केलेला आहे गव्हाचा पिठाचा आणि गुळाचा वापर करून. तर आता आपण स्टार्ट करूयात रेसिपीला. नमस्कार, मी नेहा महाराष्ट्र व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर इथे केळ्याचा केक बनवण्यासाठी आपण 4 केळी घेतलेली होती. तर ती अशी मी साईडला तुम्हाला दाखवायला म्हणून ठेवलेली आहेत. त्यानंतर आपण थोडंसं दूध घेतलेलं आहे. इथे जवळपास 1 वाटी दूध घेतलं आहे, अर्धी वाटी दही, त्यानंतर अर्धी वाटी आपण बारीक रवा वापरणार आहोत. गव्हाचं पीठ घ्यायचं आहे 1 वाटी, ते चाळून घेतलेलं पीठ आहे मी. अर्धी वाटी तेल, खायचं तेल आपलं. इथे तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर किंवा तुपाचाही वापर करू शकता. आवडीप्रमाणे गूळ, व्हॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, हे सर्व जिन्नस इथे ठेवलेलं आहे. तर इथे तुम्हाला गुळाचा वापर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड करायचा आहे. जेव्हा तुम्ही हे सगळं मिक्सरला फेटून घ्याल मिश्रण हे सर्व, तेव्हा तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला कितपत गोड आहे. तुम्ही टेस्ट करून बघू शकता. गुळाचा वापर तुम्हाला वाढवायचा असेल तर वाढवू शकता. तर इथे केळीचे तुकडे मी अशा प्रकारे आता साल कापून घेणार आहे. आपल्याला केळ्याचा मागचा पुढचा भाग व्यवस्थितरित्या आता काढून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपण बाकीची केळीसुद्धा व्यवस्थितरित्या मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर आपल्याला हे सर्व केळ्यांचं मिश्रण जे आहे ते मिश्रण असं करून झालेलं आहे. त्यानंतर याच मिश्रणामध्ये आपल्याला आता बारीक रवा जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. बारीक रवा, गूळ आणि तेल जे आपण घेतलं होतं ते आपल्याला सगळं एकत्रितरित्या फिरवायचं आहे. तुमचं मिक्सरचं भांडं जर मोठं असेल तर तुम्ही इथे गूळ डायरेक्टली तेव्हाच घातला तरीही चालू शकेल. तर आता अशा प्रकारे आपण गूळ पण पेस्ट करून फिरवून घेणार आहोत, जेणेकरून गूळसुद्धा मेल्ट होईल मिक्सरमध्ये. तर आता आपण इथे हे सर्व बॅटर एका भांड्यात काढून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे थोडं करून गव्हाचं पीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर आता मी मगाशी दही घालायचं विसरली होती हे सगळं मिश्रण फिरवताना, तर म्हणून मग मी आता ही अशी गुळाची गुठळी एक राहिलेली आहे आणि त्याच्यामध्येच आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये दही जे घेतलं होतं ते टाकून आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर तुम्ही स्टार्टिंगलाच गूळ जेव्हा टाकला त्यावेळेसच दही टाकलं तरीही चालू शकतो. तर आता अशा प्रकारे हे दही जे टाकलं होतं ते मिक्सरमधनं काढून मी भांड्यात ओतणार आहे आणि व्यवस्थितरित्या आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ आपल्याला थोडं करून इथे टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठेही गुठळी किंवा लम्स राहू नये. जर तुम्हाला असं वाटत असेल गव्हाचं पीठ टाकल्यानंतर मिश्रण जास्तच घट्ट झालं आहे तर तुम्ही इथे थोडं करून दुधाचा वापर करू शकता. व्यवस्थितरित्या मिश्रण झाल्यानंतर आपल्याला इथे व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे. व्हॅनिला इसेन्स अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकला तरीही चालू शकेल. इथे मी अक्रोडचे तुकडे करून घेतले होते आणि ते असे याच्यामध्ये टाकले आहे. तुमच्याकडे टुटी फ्रुटी अवेलेबल असेल किंवा दुसरं काहीही अवेलेबल असेल तुम्ही इथे त्याचा वापर करू शकता. तर इथे पाव चमचा बेकिंग सोडा आणि जवळपास अर्धा चमचा बेकिंग पावडर मी इथे घातली आहे. थोडंसं दूध त्यावर ओतणार आहे, जेणेकरून ते मिश्रण फसफसायला सुरुवात होईल. तर आता व्यवस्थित इथे हे मिश्रण फसफसलं गेलेलं आहे. तर तेलाचा एक असा टीन घेतला आहे मी, ज्याला तेल सगळीकडनं लावून घेतलं आहे. कुकरचा डबा आहे हा. तर तुम्ही हा केक डायरेक्टली कुकरमध्येही लावू शकता किंवा कढईमध्येही लावू शकता किंवा तुमच्याकडे जर्मनचं कुठलं भांडं असेल तर त्याच्यातही हे भांडं ठेवून देऊ शकता. तर इथे मी प्रीहीट करायला कढई तापायला ठेवली होती. 10 मिनटं आधीच मी कढई तापायला ठेवली होती. गार्निशिंगसाठी मी अशा प्रकारे ड्रायफ्रूट्सचे तुकडे टाकून घेणार आहे. इथे अशा प्रकारे आपलं जी प्लेट आहे ती व्यवस्थित इथे डेकोरेशन करून तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता मी कढईमध्ये खाली मीठ टाकलं आहे, एक स्टँड ठेवला आहे आणि त्या स्टँडवर हे आपण भाताचं भांडं जे आहे ज्याच्यामध्ये आपण केक टाकला आहे ते आपण टाकून घेणार आहोत आणि ठेवायचं आहे आपल्याला. ते जवळपास 45 मिनटासाठी मी ठेवलेलं आहे बेक करायला. हे आपल्याला मीडियम गॅसवरच आपल्याला बेक करून घ्यायचा आहे हा केक. तर तुमच्याकडे ओव्हन असेल तुम्ही ओव्हनला सुद्धा 40 मिनटं सेल्सिअसवर हे बेक करू शकता हा केक. त्यानंतर हा केक बाहेर काढल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर चाकूच्या साह्याने आपल्याला साईडच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही गरम असतानाच जर कडा मोकळ्या करायला गेलात तर केक तुटू शकतो किंवा भुगा होऊ शकतो, केक पूर्ण व्यवस्थित निघणार नाहीत. म्हणूनच आपल्याला
केक पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला साईडच्या कडा मोकळा करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर थोडासा हाताच्या साह्याने थोडासा थाप देऊन आपल्याला तो केक ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये सेपरेट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता केक व्यवस्थितरित्या माझा निघालेला आहे, कुठेही तुटला नाही आहे किंवा काहीही ब्रेक झालेला नाही आहे. तर अशा प्रकारे माझा केक व्यवस्थितरित्या झालेला आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतो आहे, सुंदर दिसतो आहे. शिवाय हा पौष्टिक झालेला आहे हा केक. तर मुलांसाठी जरी करायचं असेल तरी तुम्ही नक्कीच हा केक करून बघू शकता. हा केक गव्हाचं पीठ आणि गूळ टाकलेला आहे आपण याच्यामध्ये, शिवाय बारीक रवा वापरलेला आहे. त्यामुळे हा अर्थातच खूप हेल्दी झालेला आहे. मुलांचं पोट आरामात भरणारं सुद्धा आहे ह्याच्यातच. शिवाय हा मोठ्या माणसांनासुद्धा केक आवडणार आहे. जर तुम्ही करून बघणार असाल तर मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा केक झाल्यावर. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.